तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी थोड्याच वेळात भिवंडी न्यायालयात हजर होणार आहेत। थोड्या वेळापूर्वी राहुल गांधी मुंबई विमानतळावर दाखल झालेत आणि तिथून ते आता भिवंडीला रवाना झालेले आहेत। 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात मानहानीचा खटला सुरू आहे। आज ते या प्रकरणात नवीन जामीनदार सादर करण्यासाठी न्यायालयात हजर राहतील। शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानंतर आता राहुल गांधी यांचे जामीनदार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः घेणार असल्याची माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली आहे। तर शिवराज पाटील चाकूरकर हे राहुल गांधींचे जामीनदार होते। राहुल गांधींना या प्रकरणी जामीनही मिळालेला होता, मात्र आता त्यांना प्रक्रियेनुसार नवीन जामीनदार द्यावा लागणार आहे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानंतर। दरम्यान राहुल गांधींचे वकील नारायण अय्यर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। राहुल गांधींचे वकील नारायण अय्यर सध्या आपल्यासोबत आहेत। सर 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 आज 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 हिअरिंग आहे, काय नेमकं आज अपेक्षित आहे? मानहानीची केस आहे 2014ची आणि सदरचा मॅटर हा पाठवड मॅटर आहे आणि आज राहुलजींना फ्रेश शुअरिटी कोर्टामध्ये देणं गरजेचे आहे। रिसेंटली माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचा देहांत झाला आणि फौजदारी प्रक्रियेसहितामध्ये शुअरिटी देणं बंधनकारक असतो नवीन, त्यामुळे आम्ही कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही आज फ्रेश शुअरिटी देत आहोत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे हर्षवर्धन सपकाळ साहेब यांचे आम्ही शुअरिटीचे पेपर्स देत आहोत। राहुलजींना येणं याच्यासाठी जरुरी आहे की बेल बॉन्डवर त्यांची सही होणं जरुरी आहे आणि त्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही कोर्टामध्ये राहुलजी हजर होत आहेत आणि त्याचप्रमाणे आज सदरचा मॅटर पाठवड मॅटर असल्या कारणाने चौकशी अधिकारी अशोक सायकर ज्यांनी 2014 मध्ये 202 CRPC प्रमाणे तपास केला होता, तर त्यांची आज उलट तपासणी आहे। परंतु आम्ही बेल बॉन्डच्या प्रक्रिया फुलफिल करून पुढच्या तारखेला आम्ही अवश्य उलट तपासणी त्यांची करू। तर यानंतर देखील राहुल गांधी यांना सातत्याने कोर्टात यावं लागेल। राहुलजींना परमनंट एक्झम्पशन ग्रँट केलेलं आहे माननीय कोर्टाने आणि त्यांच्या जागी त्यांचे वकील नारायण अय्यर हे दर तारखेला उपस्थित राहतात आणि आम्हाला भारतीय न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, आम्हाला न्याय मिळेल। तुमच्याकडून ऑलरेडी जे विटनेसेसचे क्रॉस एक्झामिनेशन सुरू आहे, तुमचे डिफेन्स विटनेस वगैरे कधी सादर केले जातात? फौजदारी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार प्रथम फिर्यादी पार्टीचे साक्षीदार असतात आणि त्यानंतर BNSS नुसार आरोपींचे देखील डिफेन्स विटनेसेस असतात। तर योग्य वेळेला आम्ही योग्य पर्सन्सना आम्ही कोर्टामध्ये एक्झामिन करू आणि आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधींच्या वेळेला जामीन करतील। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा खापरेसह सचिन गाड, एबीपी माझा, भिवंडी। तर आपले प्रतिनिधी सचिन गाड भिवंडी कोर्टाच्या बाहेरून आपल्यासोबत लाईव्ह आहेत। सचिन, आता कोर्टाबाहेर काय स्थिती आहे? राहुल गांधी किती वेळात कोर्टात दाखल होतील? माधवी, आता अवघ्या काही मिनिटातच राहुल गांधी हे भिवंडी कोर्टात येतील, मात्र त्याआधी आपण जर बघितलं तर मोठा पोलीस फौजफाटा हा इथे लावण्यात आलेला आहे। आपण बघतोय की राहुल गांधी हे मुंबईला दाखल होतात, भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला, त्यांना काळे झेंडे दाखवले आणि तशी परिस्थिती भिवंडी कोर्टात येऊ नये, उद्भवू नये, काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने येऊ नयेत म्हणून आपण पाहू शकतो की संपूर्ण कोर्टामध्ये मोठा पोलीस फौजफाटा आहे। कोर्टाच्या आदेशाने आज कोणालाही कोर्टचे जे वकील आहेत किंवा कोर्टच्या स्टाफ व्यतिरिक्त कोणालाही आतमध्ये सोडलं जात नाहीये। केवळ राहुल गांधींच्या केसच्या निगडीत ज्या केसेस आहेत किंवा जी इतर प्रकरणं सध्या सुरू आहेत त्यांनाच फक्त आतमध्ये सोडलं जातं। आपण बघतोय की सध्या आमदार रईस शेख हे देखील इथे आलेले आहेत। राहुल गांधी जेव्हा येतील तेव्हा त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील येतील, कारण तेच यावेळेला राहुल गांधी यांचा जामीन देणार आहेत। राहुल गांधी हे बेल बॉन्ड पेपर साईन करतील, त्यानंतर यांची श्युरिटी होईल आणि त्यानंतरच राहुल गांधी हे कोर्टाबाहेर पडतील। मात्र आपण जर बघितलं तर संपूर्ण कोर्टाचा जो परिसर आहे तो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। संपूर्ण जो राहुल गांधीचा येण्याचा मार्ग आहे तिकडे देखील मोठा पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आलेला आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण वाटेमध्ये झेंडे लावलेत, बॅनर्स लावलेत, मात्र आपण जर बघितलं तो कोर्टामध्ये आणि संपूर्ण मार्ग मोठा पोलीस फौजफाटा आहे। कोणताही गैरप्रकार होऊ नये, कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले तर काही गोंधळ इकडे निर्माण होऊ नये याची संपूर्ण काळजी पोलिसांकडून घेतलेली आपल्याला दिसून येते। माधवी, नक्कीच सचिन, या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।